हे दुर्दैवी आहे। शिक्षकांना जे असतात ते निःशब्द पाडणं चांगली त्यांच्याकडे होता। मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जी पेंडन्सी असेल पाठीमागची ती सगळीच्या सगळे दूर करा। संजय गांधी निराधारचे असेल किंवा श्रावण बाळचे असेल त्याच्यानंतर आपल्या ह्याची थोडा हात काढा ना मला त्याच्यानंतर इथे जे जे कामं पेंडिंग असतील मोजणीचे असतील लोकांच्या हिताचे जे जे प्रश्न आहेत ते पेंडिंग सगळे प्रश्न काढून घ्या असं मी सांगितलं। काही आदिवासी समाजाचे नेते होते त्यांनी देखील तुमच्यासमोर घराणं मांडलेलं आहे। अशा पद्धतीने लोकांची गरज जाळून आहे। आदिवासींची ते मूळ बाळ हे पहिले आदिवासी आहेत। अनेक गोष्टी त्यांनी तुमच्यासमोर मंथन केलेलं आहे। कसं बघतो? नाही आता मी चाललो आहे तिथं गेल्याच्या नंतर वन खात्याचे ते लोक बोलवलेले आहेत त्यांच्याशी बोलतो। कुणाचं घर पाडणं ही चांगली गोष्ट नाही परंतु त्याच्यामध्ये ती ॲक्शन का घेण्यात आली हे सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी SDM ह्या पिंपरी गुंबरी येथे एका युवकाचा मालकाकडून मारहाण करून खून झाला आहे तेव्हा काय त्याच्यावरती पटकन आता गुन्हा दाखल होईल। तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे। ते नोकरीला म्हणून यांच्याकडे होता। मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईल आणि मला वाटतं तो आरोपी उचललासुद्धा। रात्री घटना घडली। आरोपी मी स्वतः तातडीनं पोलिसांना सांगितलं होतं की आरोपीला उचला लगेच अटक करा। ते लगेच अटक केला। त्यात एकच आरोपी आहे का आणखी कोणी आहे हे पण त्या ठिकाणी तपासायचं सांगण्यात। काल नागपूरची आडनाव लपवण्याची वेळ येते एवढं जातीयवाद वाढला आहे का खरं किंवा हे बीडमध्ये पोलिसांना आडनाव लावू नये अशी सक्ती करण्यात आली? नाही ते का करण्यात आली ज्यांनी केली त्यांनाच बोला आम्हाला आमच्या इकडं नाही। काल नागपूर शिक्षकांना फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली। हे दुर्दैवी आहे। शिक्षकांना जे असतात ते निःशब्द आहे। काल सकाळीच मी आज ती बातमी वाचली। ती बातमी वाचल्याच्या नंतर मन हेलावून जाणारी ती घटना आहे। 3 वर्षाच्या लेखीसाठी त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे इतकं भारी लिहिलं आहे की मला माफ कर मला हे कर आणि ज्यांचे नावं त्याच्यात समोर आलेले त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्याच्यावर अजूनही फरार आहे यांना सापडेल तो। अनेक जण असे प्रश्न उपस्थित करतात की त्याची काही बरं वाईट करण्यात आलेलं आहे। बरं वाईट कोण कशाला करेल? त्याचा रोल फायनल झालेला आहे या केसमधला सगळ्यांचा। त्याच्यामुळं आता तो लवकर सापडला नाही सापडला याने काही विशेष फरक पडत नाही पण त्याला घातपात किंवा कोणी काही करणार नाही। त्याला लपवलं आहे का? कायचं लपवलं? स्वतःच लपलं। खोक्या बसल्याच्या भेट झाला मला तिथं गेल्यावर ठरवावं लागेल।